नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि तुम्हाला तुमचं राशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे RCMS आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला जी सर्वात अगोदर एक नंबरवर जी वेबसाईट येईल तिच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला साइन इन अँड रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला पब्लिक लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्टर युजरवाला जो ऑप्शन दिसतो एक नंबरवर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं 3 ऑप्शन पाहायला मिळतात. तर सर्वात लास्टमध्ये 3 नंबर एक ऑप्शन भेटतो राशन कार्ड नंबरवरती. तर राशन कार्ड नंबर इथं टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचं आहे आणि गेट OTP बटनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येईल, ती OTP इथं टाकायची, व्हेरीफाय करायचं आहे. तुम्ही सक्सेसफुली लॉग इन होऊन जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली एक ऑप्शन पाहायला मिळतो डाउनलोड युअर राशन कार्ड. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डाउनलोड युअर राशन कार्ड अजून एक मेसेज दिसतं, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर दाखवला जातो, आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक येतो आणि त्याच्यावरती तुम्हाला एक OTP सेंड केली जाते. ओके बटनवरती जसं क्लिक करणार तर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड केला जाईल. ती OTP तुम्हाला इथं टाकायची आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे राशन कार्ड आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये डायरेक्ट तुमच्यासमोर डाउनलोड होऊन जातं. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एक अशी माहिती देतो की तुमचं जर राशन कार्ड नंबर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमानं राशन कार्ड डाउनलोड करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ID पासवर्ड बनवावा लागेल. तर ते ID पासवर्ड कसे बनवतात मी ते तुम्हाला दाखवतो. तर खाली तुम्हाला जो न्यू युजर अँड साइन अप जो बटन दिसतं आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तर इथं जर तुम्हाला 3 ऑप्शन पाहायला मिळतील. तर याच्यातला जो 2 नंबरवाला ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली डिटेल भरायची. इथं खाली तुम्हाला तुमचा राशन कार्ड नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथं तुमचं नाव येईल. ठीक आहे. चेक मेंबर बटनावरती क्लिक करून पण तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर तुमचं इथं पूर्ण आधार कार्डवर जे नाव आहे ते नाव इथं येऊन जातं ऑटोमॅटिकली. इथं आधार कार्ड नंबर दिसतं, इथं आधार कार्डचं जे नाव आहे ते ऑटोमॅटिकली येऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली अजून काही डिटेल आहे. ठीक आहे. इथं तुमचा आधार कार्ड नंबर दिसतो, इथं तुम्ही मेल आहे फिमेल हे दिसतं, तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक येतो. त्याच्यानंतर इथं तुमचं तुम्हाला एक नवीन ईमेल ID द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन ID बनवायचा एक, म्हणजे जे तुमचं नावाचं असू शकतं. जसं माझं नाव शैलेश आहे तर मी माझं नावाची ID बनवली तर तुम्ही नाव इथं टाकायचं. त्याच्यानंतर चेक अवेलेबिलिटीमध्ये क्लिक करून चेक करून घ्यायचं की तुमचं नाव अवेलेबल आहे की नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नंबर्स टाकू शकता, काही अल्फाबेट्स टाकू शकता आणि एक युनिक ID बनवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला अजून एक ऑप्शन पाहायला मिळेल. तो ऑप्शन म्हणजे पासवर्ड बनवायचा. तर इथं तुम्हाला 2 वेळा तोच पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचा आहे हावाला आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सक्सेसफुली तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन करून तुमचं राशन कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. तुम्ही भेटतो तुम्हाला अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.